तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा आहे. अ मास इज सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग हॅव्हिंग स्प्रिंग कॉन्स्टंट के इज डिस्प्लेस व्हर्टिकली अँड रिलीज. तर एक मास सस्पेंड केलेल्या स्प्रिंगला ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट के इतका आहे त्याला व्हर्टिकली डिस्प्लेस करून रिलीज करायचं आहे. ओके. इट ऑसिलेट विथ टाईम टी. तर तो टी इतक्या टाईम पिरियडने ऑसिलेट होतोय. द वेट ऑफ द मास सस्पेंडेड इज. तर त्याचं वेट किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आणि ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. तर हा क्वेश्चन 2015ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे KTG/4π². बी ऑप्शन आहे KT²G/4π². सी ऑप्शन आहे KTG/2π². आणि डी ऑप्शन आहे KTG/2π². तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक मास दिलेला आहे जो स्प्रिंगला सस्पेंड केलेला आहे, ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आणि त्याला व्हर्टिकली आपल्याला डिस्प्लेस करायचं आहे आणि रिलीज करायचं आहे. ओके. तो ऑसिलेट करणार आहे, त्याचा टाईम पिरियड टी दिलेला आहे. तर आपल्याला वेट फाइंड करायचं आहे. ओके. तर सर्वात पहिले तर आपण याचा टाईम पिरियड ऑसिलेट करतोय त्याचा टाईम पिरियड पण दिलेला आहे टी इतका. आणि टीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे T=2π√m/k. के म्हणजे काय, रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट. आता आपल्याला वेट फाइंड करायचं आणि वेट किती असतं mg. आणि m कुठे आहे, स्क्वेअर रूटमध्ये. मग याचं काय करू, सर्वात पहिले स्क्वेअरिंग करून घेऊ. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला जर आपण स्क्वेअर केला तर या टीचा स्क्वेअर टी² होईल. 2चा स्क्वेअर 4, पायचा झाला π² आणि या ठिकाणी राहिलं m/k. ते स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल. आता आपल्याला mच फाइंड करायचा आहे. के इकडे डिवायडेड, इकडे काय होणार तर मल्टिप्लाय. मग m करायला KT² आणि त्याला डिवाइड होणार कशाने तर 4π² इतकं. ठीक आहे. पण आपल्याला ते नाही फाइंड करायचं. आपल्याला काय फाइंड करायचं, mg फाइंड करायचं, वेट फाइंड करायचं आहे. आणि वेट इज नथिंग बट युअर mg. ची व्हॅल्यू तर भेटलेली आहे आपल्याला, फक्त आपल्याला काय करायचं, जीने त्याला मल्टिप्लाय करायचं. ओके. मग ची व्हॅल्यू काय आहे आपलं KT²/4π² आणि त्या टर्मला मल्टिप्लाय होणार आहे जीने. ओके. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी. आणि ऑप्शन बी म्हणजेच आपला KT²/4π²G. ओके. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे.